गुंडेजी बाबा. ओ थांबा की. काय कोण आता सकोच माणूस कुठं निघलं की टोकतीच मागून. काय बोल. काय काय बोल. आज काय विसरले तुम्ही? विसरलो? काय विसरलो सांगशील तेव्हा कळन ना. नाही आता आता काय सांगू तुम्हाला. काय सांगू. हाय काय आज तुम्हाला माहिती नाही पाहिजे का काय असतं. सगळे आंघोळ मुंगोळ केली, खाल्ले पिल्ले तर लगे निघले बाहेर तुरु 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 तुरु. काय करू? घरात बसू का? घरातच बसू का? बाहेर जाऊच नको का? अरे हो जा बाहेर. आपलं मग काही म्हणणं नाही जाऊ नका बाहेर. पण काय ते त्याची तयारी करणं आहे की नाही. अरे हो पण काय आज हो बाबा आज खांडवळणी ना. उद्या पोळा आहे तर आज खांडवळणी आहे. तर त्याची ते म्हणून राहिले आहे त्याची तयारी करायची. अरे हो हो आपला कालचा विषय झाला आहे ना खांडवळणीचा. कसं गाड्या सकाळी उठलो होते लक्षातच नाही गाड्या विसरलोच पाहिजे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आज खांडवळणी ना चालतं चालतं करू करू. हा काय माणूस आहे मा विसर भोळा. सगळं ध्यान करून द्यावं लागतंय. माझ्यासारखी बायको भेटली म्हणून बरं झालं नाही तर काय केलं असतं. काय झालं रे हसायला? चुप. काय पोरायला धमकी देता? हायच ते तसं हसण्यासारखं बाब ही. बैल गेलं धुवा व्यवस्थित सगळे. आणि तिथून बैल गेलं धुवून द्यायची खांदवळणी करा. पोळ्या गिळ्या चारा द्यायला चांगल्या. मी पोळ्या करून ठेवलेल्या मोठ्या द्या चारा. हिरवा चारा चारा मस्त द्यायला. आणि मस्त पैकी आपल्याला बाजार आणा पोळ्याचा. सगळं सास ते बैलायचं हाय नाही. ते हिंगोळ विंगोळ ते मस्त डिझाईन काढायला बैलावर सजवायला त्यांचा सास घेऊन या. हाव सगळं हाव जातो जातो. सगळा सास ते घेऊन येतो बैलायचा आज जाऊन. ठीक आहे ते बरं थैली जातो बाजारात. हाव थांबत देते. तुला लय साहस येत आहे माय बोलती मला तर. बाबा तुमचे भांडणसले बाहेर राहते हसासारखेच भांडणार राहते ना तुमचे मग. हसू नको काय करू. आला मोठा शहाणा हसाला. घ्या थैली. लक्ष दे ना काय काय आणायचं काय काय नाही. काही विसरू नका बरं का. हाव हाव नारळ कवड्याची माळ कलर हिंग एवढं सगळं घेऊन या. फुगे ते चमकीचं राहतं मदत लावायला बैलायला ते. आणि झुला भेटला एखादा तर झुला पा चांगला जर भेटला तर. हाव सको हाव. ठीक आहे येतो. येऊ का मग जाऊ का? हाव जा. का मी पण येऊ सोबत? नको तू नको जा तुम्ही. अजून सोबत राहीन ना माणसं. बाया थोडं जात्या बाजाराला. माणसं जात असते बाया नसते जात. तुमच्यासारखे माणसं असल्यावर ना बायाला बी जावं लागत असते माहितीये का. जाऊ का नको मग? जाती तू जा चुपचाप. मला तर येड्यातच काढते बाबा मै बायको. आई मी जाऊ का मग? बैल गेल्या धुवायला. मग बाबा बाजारला गेले तर मी बैल धुतो मस्त पैकी. नाही बापा नाही बापा नको नको. तू नको जाऊ एकटा. त्या बाबाला येऊ दे बाबा सोबत जाय. एकटा नको बाबा पाण्याचं द्या लय पाणी नाही द्यायला. एकटा नको जाऊ बरं का. बरं आई तू म्हणशील तसं बाबा सोबत जाईन मग. हो बाबा सोबत जाय. बापरे बाजार तर लयच भरलाय. अवघड आहे. कितीच गर्दी आहे बाजारात मरणाची गर्दीची. चल काय ते मातीचे बैल पण घ्यायचे नारळ घ्यायचे आणि काही साज. चल पाहतो दुकान एखादं. काय पाहिजे भाऊ बोला. साज पाहिजे पा साज बैलाचे साज द्या. अच्छा साज यसनं लागते का यसनं ते गोंडे. हो हो द्या तेच द्या. ते 2 यसनं द्या 2 गोंडे द्या. आणि फुगे बिगे आहे की तुमच्याकडं ते पण द्या. नाही नाही फुगे बिगे नाही आपल्याकडं. फक्त ते गोंडे आपलं दोऱ्याचं जे काय असं ना यसनं बिसनं ते आहे फक्त. हे सामान आहे आपल्याकडं. रश्शी चराट बिराट हे हो सगळं द्या. चराट द्या सगळं द्या. यसनं द्या. ते गोंडे द्या सगळं द्या. जेवढं आहे तेवढं सामान देऊन द्या बरं का. आणि घंटे बी द्या घंट्या गळ्यातल्या. बरं बरं फुगे बिगे ते आपल्याकडे भेटत नाही. अच्छा कुठे भेटते मग ते? कटलेरी दुकानावर भेटते ते इथं नाही भेटत. बरं बरं जे असन ते द्या आणि मग बिल द्यायचं. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. इथं आहे वाटतं सामान सगळं सजावटीचं. अरे भैया काय काय सामान आहे बैल पोळ्याचं तुमच्याकडं? तुम्हाला काय पाहिजे ते सगळं आहे बाबा. सगळं बैल आहे आपल्याकडं. मातीचे ते दोरे गंडे बिंडे काय पाहिजे ते सगळं आहे. घुंगरं सगळं. झुला लागला तर झुला. एक झुला दे बरं. हे कलर दे कलर.
शिंगाला लावायचं ते बेड काय म्हणते त्याला ते पण दे बरं. ठीक आहे देतो. ए पोऱ्या ए शुक ए अरे ऐकलं नाही काय पोराला? ए दुकानवाल्या पोरा तुला ऐकायला येत नाही का आवाज येऊ राहिला पोऱ्या तर कसं दुकान चालवतो तू असं? हा गिऱ्हाईकाकडे लक्ष द्यायचं ना जरा. ओ मामा मला नाही आला आवाज. काय पाहिजे सांगा. ते नारळ देऊन दे. किती पाहिजे? 10 नारळ दे 10. बर तिला रे एक हे 25 रुपयाला. अरे बापरे 25 ला ले लुटाच धंदे लावले तो. 25 रुपयाला नारळ आहे कुठं? 25 लाचे 15 लाव. नाही 15 ला कुठेच भेटणार नाही तुम्हाला. 25 ला घ्यायचं असेल तर घ्या. इतके सस्ते नाही राहिले आता नारळ. मागच्या वर्षी घेतले असेल तुम्ही 15 ला. या वर्षी नाहीये. कुठे विचारून पहा तुम्ही दुकानात आसपास. 25 लाच नारळ आहे. बापरे बाप 25 ला नारळ. 10 नारळाचे किती पैसे हो राहिले मग? ठीक आहे मग दे. कमी नाही म्हणतो तर काय. तर गड्या 20 रुपयाला तरी लावायला पाहिजे होत्या गड्या. ठीक आहे तुमच्यासाठी 20 रुपयाला घेऊन टाका. नारळ ना ठीक आहे. इतके महाग नारळ. सगळे पैसे संपत आले माझ्याजवळचे तर. अजून तर बाजार बाकी आहे मोठा करायचा आणि आताच पैसे संपत आले. कितीच महागाई वाढली बाप्पा. बैल घ्या बैल पोळाला पूजाला बैल घ्या बैल मातीचे बैल. अरे कुठून आवाज राहिला? बैल घ्या बैल. मला घ्यायचे राहिले बैल. चल बैल घेऊन टाकतो आणि चालला जातो घरी पटकन. बैल धुवायची परत आपल्याला मग. हा इथे वाटतं. ऐ पोऱ्या दि बरं बैल. किती पाहिजे मामा? 6 बैल दे 6. कितीला आहे रे 6 बैल? 50 रुपये जोडी. अरे बापरे 50 रुपये जोडी. इथं बी इतकं महाग आहे. 50 रुपये जोडी म्हणल्यावर 6 बैल म्हणजे 200 रुपयाची 6 बैल होय रे? हो मामा. दिना रे 100 रुपयात देऊन टाक 6 बैल. नाही येत. बापरे काय करता बापा मग आता? देऊन टाक बरं. टाक देऊन. हो घ्या ना. अरे बाबा आले तुम्ही बाजार घेऊन? हो आलो. सखू आले बाबा लवकर आले तुम्ही बाजारातून? हो गड्या थोडं लवकरच आलो. घाई आलो. घाई बाजार केला ना आलो. पहिले धुवायची बाकी ना आपली अजून. बाजारून जाऊ आणि बैल धुवून घ्या. हो बाबा मी पण येणार तुमच्यासोबत बैल धुवायला. हो चाल आले हो लवकर आले. मग तू काय म्हणणं होतं? तिकडे थांबायचं होतं मी. काय नाही उलटच बोलतोय माणूस. द्या इकडे थैली. घे. हात गिळून गेलाय वाजाना. नाजूक बाप्पा नाजूक झालाय माणूस. बर चाललो मी वावरात मग बैल धुवायला. हो जा. आई मी पण चाललो बरं का बाबासोबत. हो जाय बाप्पा दमाने व्यवस्थित जाय. हो वरावर लक्ष ठेवा. ओले खोल पाण्यात नका जाऊ दे. याला दिवस जर गेले तुम्ही बैल धुवायला तर काय. हो चल. अरे गोट्या तिकडे नको जाऊ. खोल पाण्यात नको जाऊ. इकडे नाही इथेच मी खोल पाण्यात नाही चाललो. बाबा झाले का आता बैल धुवून? हो मग आता काय करायचं? आता सजवायची का बैल? नाही आता नाही सजवायची पिंट्या. उद्या सजवायची. उद्या पोळा आहे ना. आज फक्त खानमळणी. हा तर आज धुळ धाय करत असते बस. अच्छा मला काहीच माहित नाही. आता मग पहिलाच पोळा आहे ना घेऊ असं पाहायचा. पहिलाच आहे माझा पोळा हा. हाव ना आता त्या माईसोबत होता तू. त्या माईला आता नाही आवडत हे बैल शेती पोती. त्याच्यामुळे तुला आता काही पोळ्याचं माहिती नसन. इथं राहायला असतं तर सगळं माहिती झालं असतं. आता काही टेन्शन घेऊ नको. आता तुला सगळं माहिती होईल. खेड्यामध्ये काय काय सण साजरे केले जाते. कशा प्रकारे साजरे केले जाते सगळं तुला इकडे कळून जाईल. हो बाबा मला आता सगळं माहिती होईल. म्हणजे माहिती होऊन राहिलं आता. सगळं झाल्यासारखंच आहे. सगळं कळालं आता मला कसं काय काय असतं कुठं काय काय असतं ते. ओ सकाराम भाऊ झालं का बैल धुणं? हो रे झालं. तो झाले का? हो झाले. आमच्या घराकडेच निघालो आता आम्ही. असं चला आम्ही पण निघालो आता. चला ना मग बाबा तिकडे. हो चला येतो मग. काय रे संतोष? चारा पाणी टाकतो बैलाला. पोळ्या खाऊ घालतो. थोडस रंगरंगोटी करतो ना कलरच्या. शिंग बिंग हे अंगावर कलर बिलर लावतो. हो करा. उद्या परत वाळत नाही मग ते वल्लच राहून जातं कलर. ते आज केलं संध्याकाळच्या टायमाला सकाळ लोक मस्त ते राहून जातं वळून पण जातं. आम्ही पण तसंच करावं काय गो. हो काका आपण पण तसंच करू. चला आपण पण तयारी करू ना आताच. हो रे गोट्या. हो चल मग. हो बाबा चला बाबा चला. जमतं गड्या जमतं तुला. जमतं. हो बाबा जमतं मला आता. चला हे सरजा राजा चला चल घे दोरी धर द्यायची. चल गोट्या दोरी धर. मला मारणार नाही काका बैल. नाही तर बस का शिंगावरच फेकून देईन बैल. मला लय भीती वाटतं भाऊ. गीत होय रे. उद्या बैल कधी धरशील मग? तुला तर बैल धरायचं ना उद्या पोळ्याला? हाव धराचा.
मग कसं रे हा धर तुम्ही बरोबर. चला तुम्ही रासांना सोबत माया बाबा तुम्ही सगळे रासांना मग.